नमस्कार सगळ्यांना। तर मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आणि आत्ता मी आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे त्र्यंबकेश्वर। माझ्या मागे तुम्ही बघताय हे आहे त्र्यंबकेश्वराचं मंदिर। आणि आज मी एकटीच आलेली आहे। प्रत्येक वेळेस ओंकार माझ्या सोबत असतो, तर आज मी आलेली आहे बघा। तर मी आलेले आहे नाशिकमध्ये एका फंक्शनसाठी आणि नाशिकमधून त्र्यंबकेश्वर हे जवळ आहे। तर मी चाललेले आहे मंदिरामध्ये। मी ज्या ठिकाणी फंक्शनला आलेले त्या ठिकाणाहून बस स्टॉप हे थोडंसं लांब होतं, म्हणून मी आलेली आहे रिक्षामध्ये। आणि रिक्षाने मी चाललेली आहे बस स्टँडवर, जे नाशिकचं CBS बस स्टँड आहे त्या बस स्टँडवरून आपल्याला त्र्यंबकेश्वरला ज्या बस आहेत त्या मिळतात। CBS बस स्टॉपवर गेल्यानंतर मला लकीली लगेच जी बस होती नाशिक ते त्र्यंबकेश्वर ही मिळालेली आहे। आणि 25 रुपयामध्ये माझा हा जो प्रवास आहे तो झालेला आहे। तर नाशिकवरून मला त्र्यंबकेश्वरला पोहोचायला 1 तास लागलेला आहे। आणि मी आता घेतलेला आहे 200 रुपयाचा पास। आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागे अजिबात गर्दी नाहीये, कारण की मी जो 200 रुपयाचा जो पास आहे तो काढलेला आहे। त्यामध्ये आपलं जे दर्शन आहे ते अगदी 10 ते 15 मिनिटात होतं।